कोजागिरी पौर्णिमा, लक्ष्मी देवी, इंद्रदेव व चंद्राचे आशीर्वाद. पावसाळा संपताच येते कोजागिरी पौर्णिमा, ज्याला शरद पौर्णिमा देखील म्हणतात. या रात्री लक्ष्मी देवी आपल्या भक्तांच्या घरी येते आणि मंद स्वरात विचारते, को जागरती, म्हणजेच कोण जागे आहे, कोण सजग आहे. भक्त रात्री जागरण करतात, घर दिव्यांनी उजळवतात, रांगोळ्या काढतात आणि लक्ष्मी देवीचं स्वागत करतात. दूध, खीर चंद्रप्रकाशात ठेवतात, कारण मान्यता आहे की चंद्राची किरणे त्यात अमृतासारखे गुण भरतात. चंद्राच्या 16 कलांमध्ये विभक्त तेजस्वी प्रकाश आपल्याला जीवनात सजग राहण्याची, ज्ञान मिळवण्याची आणि मानसिक शांती मिळवण्याची शिकवण देतो. प्राचीन काळी वलित नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी लोभी होती आणि सतत पैशासाठी दबाव टाकत असे. दुःखी वल्लीत जंगलात गेला. तिथे नागकन्यांनी त्याला कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करण्याचे महत्त्व सांगितले. वलिताने श्रद्धेने व्रत केले. लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आणि त्याचे जीवन वैभवाने भरले. या व्रतात भक्त ऐरावतावर बसलेले इंद्रदेव यांचेही पूजन करतात. रात्रीच्या पहिल्या प्रहरात लक्ष्मी आणि इंद्रदेव यांना पुष्पांजली, दीप, धूप अर्पण करून प्रसन्न केले जाते. मान्यता आहे की त्यांचे आशीर्वाद घरात समृद्धी, वैभव आणि आनंद घेऊन येतात. चंद्र आपल्याला मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि जीवनात सजगता देतो. त्याच्या प्रकाशात ठेवलेले दूध किंवा खीर शरीराला लाभदायक ठरते आणि प्रसन्नता देते. कोजागिरी पौर्णिमा आपल्याला शिकवते की जागृत रहा, समृद्ध व्हा आणि लक्ष्मी, इंद्र व चंद्राचे आशीर्वाद मिळवा.